हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेली आहे. जे आतुरतेने रेल्वे भरतीची, रेल्वेच्या नोटिफिकेशनची आतुरतेने वाट पाहत आहात, सो ही खास नोटिफिकेशन तुमच्यासाठीच आहे. सो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेले, ज्यांच्या हातामध्ये डिग्री आहे, खास ही नोटिफिकेशन त्यांच्यासाठी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, सो तुम्ही फॉर्म फिल करू शकता. सो ज्यांचं 12वी झालेलं आहे, जे म्हणतात की नाही मॅम आमचं तर 12वी झाले, आम्ही कसं काय फॉर्म फिल करणार, तर रेल्वे तुमचा सुद्धा विचार करणार आहे. तुमच्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन आउट होणार आहे आणि त्याची फॉर्म फिलिंग आय थिंक येत्या 21 तारखेपासून चालू होईल. ठीक आहे, बट ही जी नोटिफिकेशन आहे ही 12वी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एज लिमिट अप्रतिम दिलेलं आहे. मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त कोणत्या एक्झामने आतापर्यंत एवढं छान एज लिमिट दिलेलं असणार. ठीक आहे, चला. सो वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या जरा रेल्वे भरतीची जी पेड बॅच आहे ते पेड बॅच बद्दल आपण थोडंसं इथे बघूयात. बघा, यामध्ये वैशिष्ट्य अशी आहेत आपल्या पेड बॅचची की ते दररोज लाईव्ह क्लास असणार. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार. बघा, हे टेस्ट फार महत्त्वाची. ही टेस्ट जी आहे ना, हे तुमचं हुबेहूब चित्र दाखवतो, एखाद्या आरशासारखं, एखाद्या मिररसारखं आहे की तुम्ही कोणत्या विषयामध्ये किती एक्सपर्ट आहात, तुम्हाला कोणता विषय जास्त डिफिकल्ट जातं, इझी जातं, आतापर्यंत किती केलंय किती नाही, हे हुबेहूब चित्र दाखवण्याचं काम तुमचा टेस्ट केली जाते. ठीक आहे, जी आपल्या बॅचमध्ये प्रोव्हाइड केली जाते. त्या व्यतिरिक्त सर्व विषयांचे ई नोट्स तुम्हाला मिळाले जातील. लेक्चर मिस झाल्यास कधीही तुमच्या टाईमनुसार कितीही वेळ तुम्ही पाहू शकता. आणि खूप जणांचं असतं मॅम आमच्याकडे आयफोन आहे, होईल का पॉसिबल? हां, तर का नाही होणार? हा कोर्स आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. कोर्स हा लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर 8010457760 नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही काय करू शकता, तर बॅचमध्ये एनरोल करू शकता. ठीक आहे, आणि या बॅचची फी आहे फक्त 1500 6 महिन्यासाठी. आणि हे 1500 जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या करिअरसाठी इन्व्हेस्ट केले आणि याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं, ऑब्विसली जे मनाने एन्थुझियास्टिकली अतिशय बोलतो ना, बेंबीच्या देठापासून जे प्रयत्न करतात त्यांना यश नक्की मिळतं, हो की नाही? त्यांना यश नक्की मिळतं. ठीक आहे, सो तुम्ही सुद्धा जर त्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, ठीक आहे, सो ही 1500ची फी आहे, ही तुम्हाला म्हणजे बोलतात ना एक नथिंग वाटेल, कारण की तुम्ही तेवढं बोलतात ना स्वतःला कॅपेबल केलेलं असणार. ठीक आहे, चला आता वळूयात आपल्या नोटिफिकेशनकडे की नक्की नोटिफिकेशनमध्ये काय आहे. नोटिफिकेशनचा PDF खूप मोठा आहे, भलं मोठं आहे, बट जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, या नोटिफिकेशनमध्ये डेट ऑफ पब्लिकेशन, आता ही नोटिफिकेशन आज आउट झालेली आहे. ठीक आहे, आज आउट झालेली 13 तारीख, आज ही नोटिफिकेशन आउट झाली. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे? 14 तारखेपासून. ठीक आहे, म्हणजेच उद्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. ठीक आहे, क्लोज कधी होणार आहे? पुढचा महिना 13 तारखेला, पुढच्या महिन्याच्या, हा सप्टेंबर आहे, ऑक्टोबर, 13 ऑक्टोबरला क्लोज होईल. तर तुम्ही क्लोजच्या डेटची वाट न पाहता आधीच फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. डेट फॉर फी पेमेंट, फीसुद्धा आहे. फी किती असणार किती नाही ते पुढे आपण पाहणार आहोत, पण फी पेमेंटची डेट कधी क्लोज होणार आहे? 14 ऑक्टोबरला, 14 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे, डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो. ठीक आहे, डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो म्हणजे ज्यांचं काही करेक्शनसाठी असेल, तर काही चुका वगैरे झाल्या असतील, करेक्ट करायचे असतील, तर ते तुम्ही कधी करू शकतात? 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे, म्हणजे चुका जरी झालात तरी तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे, सो तुमची फॉर्म फिलिंग कधीपासून चालू होणार आहे? 14 तारखेपासून चालू होणार आहे, इथे दिलेली आहे. ठीक आहे, आणि फॉर्म फिलिंग बंद कधी होणार आहे? 13 ऑक्टोबरला. ठीक आहे, फॉर्म फिलिंग बंद झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फी पेमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, बट ते कधी असणार? 14 ते 15 ऑक्टोबर. ठीक आहे, बट त्याची वाट न बघता आधीच आपण जेव्हा फॉर्म फिल करणार तेव्हा भरून टाकायची फी वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, चला पुढे बघूयात. हां, आता इथे तुम्ही बघू शकतात की ते चीफ कमिशनर आणि एक मिनिट, हां, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर, हे जे पोस्ट आहेत हे म्हणतात ना एक लेवल 6च्या वरच्या पोस्ट आहेत. आणि हे गुड ट्रेन मॅनेजर, म्हणजे हा गुड ट्रेन मॅनेजर तुम्ही बघायला गेलं तर ह्याचं जे पे स्केल आहे ते या 6पेक्षा सुद्धा खूप हाय लेवलचं आहे. ठीक आहे, सो या गोष्टी जे काय ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत, बट आता काय आहे, आता जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण इथे पाहणार आहोत अगदी व्यवस्थितपणे. ठीक आहे, बघा, आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
इथे सगळं दिलेलं आहे. चला बघूया तिथे काय दिलेलं आहे. बघा, ग्रॅज्युएशन पोस्ट विथ मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे, म्हणजे तुमचं 15वी झालेली पाहिजे, ग्रॅज्युएशनची डिग्री आहे, ती डिग्री तुमच्या हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचा, ठीक आहे, लेवल इन 6 CPC 6 आहे. इनिशियल पे हे तर दिसते तुम्हाला 35,400 दिलेलं आहे. मेडिकल स्टँडर्ड B2 आहे. मेडिकल स्टँडर्ड काय, याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. ठीक आहे, एजचा तुम्ही बघा, एजचा मेन क्रायटेरिया मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, 33 वर्षापर्यंत जे काही सगळ्या पोस्ट जे आहेत ते 33 वर्षापर्यंत तुम्ही फिल करू शकता. ठीक आहे, एज ॲप्लिकेबल टू दी CN ॲज ऑन. ठीक आहे, सो इथे 33 दिलेलं आहे, पण इथे काय दिलेलं आहे, 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, एज ॲप्लिकेबल टू दी CN ॲज ॲन 1 जानेवारी 2025. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही तुमचं एज क्रायटेरिया काय, म्हणजे 18 ते 36 वर्षापर्यंत, 18 ते 36, सॉरी इथे नाही, 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकतात, 18 ते 36 वर्षापर्यंत जे आहे ते फॉर्म इथे फिल करू शकतात. आणि इथे एज रिलॅक्सेशन पण आहे. बघा, रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट ॲज अ वन टाईम मेजर्स. बघा, ज्याचं एज लिमिट इथे पुढे दिलेलं आहे बघा, SC STचं. एक मिनटं आपण जरा स्क्रोल करूया, म्हणजे तिथे तुम्हाला दिला. ठीक आहे, हे बघा, एज क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही बोलतात ना एस सी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 yearsचा आहे. ठीक आहे, आणि OBC मध्ये असाल तर 3 yearsचा, म्हणजे 36 + 3 39 पर्यंत तुम्ही भरू शकता. OBS असेल, याच्यामध्ये असेल तर तुमचं OBC मध्ये असेल तर, आणि SC मध्ये वगैरे असेल तर तुम्ही 5 वर्षाचं तुम्हाला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये. चला पुढे बघूयात. खूप मोठी फाईल आहे ॲक्च्युली, ही पूर्ण इकडे तिकडे होऊन जाते. अरे जा पुढे. अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, डेट तुम्हाला लक्षात ठेवायची, नाही तर नोटिफिकेशन आले आज भरेन उद्या भरेन असं कराल आणि ते भरायचंच राहील, असं नको व्हायला. हां, हे बघा, इथे एजचं सुद्धा इथे दिलेलं आहे. बघा, एज ग्रुप 18 ते 36. ठीक आहे, बघा, जे अनरिझर्व किंवा EWS आहे ते 2 जानेवारी 1989चं जे असेल ते भरू शकतात. ठीक आहे, OBSचं 1986. ठीक आहे, SC STचं 84. ठीक आहे, हे आहे, तुम्ही इथे बघू शकता. अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी, अगदी शांतपणे नीट PDF जर तुम्ही वाचलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. हां, हे एक इम्पॉर्टंट आहे. बघा, इथे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. बघा, इथे काय दिलंय, OBC जे दिलेलं आहे, रिलॅक्सेशन इन अपर एज 3 yearsचा आहे OBCला, सॉरी, SC STला 5 years आहे, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. एज रिलॅक्शन, ठीक आहे, OBCला 3 yearsचा आहे, SC STला 5 years आहे. एक सर्व्हिसमॅन अनरिझर्व आणि EWS जे आहे त्यांना 3 yearsचा आहे. म्हणजे तुमची जे बोलतात ना, आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस एज. ठीक आहे, एंड ऑफ सर्व्हिस झाल्यानंतर 3 years आहे. OBCचा एंड ऑफ सर्व्हिस झाल्यानंतर 6 year, आणि SC ST ज्यांची एंड ऑफ सर्व्हिस झालेली आहे त्याच्या 8 yearsचा आहे. ठीक आहे, सो हे दिलेलं आहे तुम्हाला. एज रिलेक्शन तुम्ही इथे बघू शकतात. PW साठी पण इथे दिलेलं आहे, ते 10 yearsचं तुम्ही इथे बघू शकता. हां, हे तर कॅन्डिडेट हु आर सर्व्हिसिंग ग्रुप C, हे जे त्यांच्या आतमध्ये जे काम करणारे असतात ना, वर्कर, त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, हां,
वुमन कॅन्डिडेट हु आर, इथे दिले वुमन कॅन्डिडेट हु आर विडो, डिवोर्स और ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड यांच्यासाठी सुद्धा आहे. अनरिझर्व्ड EW असेल तर 35 इयर्सचा आहे, OBC असेल 38 आणि SC ST असेल तर 40. म्हणजे जे विधवा आहेत, डिवोर्स झालेले आहेत आणि जे हजबंडपासून सेपरेट राहतात दोघं जण बट दुसरं कोणाशी म्हणजे असं मॅरिड झालेले नाही आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी 40 इयर्सचा आहे. इथे बघू शकता तुम्ही. एज मी आधीच तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की एज रिलॅक्शन भरपूर दिलेलं आहे, हे कुठेच तुम्हाला एवढं देणार नाही, ठीक आहे. चला फी बद्दल बघूयात, खूप मोठा पॉईंट आहे. खूप स्टुडंट्स असतं मॅम फी किती आहे, तर बघा यासाठी फी आहे तुमची 500 रुपये. किती? 500 रुपये फी आहे. बट इथे प्लस पॉईंट असं आहे की जर तुम्ही एक्झाम पास झाला ऑन अपिअरिंग इन फर्स्ट स्टेज CBT क्लिअर झालं, ठीक आहे, तर तुमच्या अकाउंटमधून, ठीक आहे, 400 रुपये तुम्हाला रिटर्न केले जातील. बघा, आउट ऑफ दिस फी ऑफ 500 अँड अमाऊंट ऑफ ₹400 शाल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपिअर इन फर्स्ट स्टेज CBT. पहिली स्टेज जर तुमची क्लिअर झालेली असेल तर तुम्हाला 500 रुपये ही जी फी दिलेली आहे त्यातली 400 रुपये तुम्हाला रिफंड केली जाणार, ठीक आहे. बट अपिअर झाला तर, ठीक आहे, नाहीतर मग नाही, ठीक आहे. आणि SC ST, ठीक आहे, त्यांची जी आहे ती 250 आहे. किती? तर 250 रुपये त्यांची फी आहे. पुढे जाऊयात. खूप मोठी PDF आहे, ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तेच बघूयात आपण. खूप मोठी आहे बघायला गेलं तर. हां, आता इथे येऊयात आपलं ह्याच्याकडे, सब्जेक्टकडे. फी बद्दल पाहिली 500 आहे आणि तशी SC STला 250 आहे. एज रिलॅक्शन पाहिलं, ठीक आहे, सगळ्या गोष्टी पाहिली. तर आता इथे एक्झाम ड्युरेशन बघूयात आपण. 90 मिनिट्स असणार. जनरल अवेअरनेस 40, मॅथमॅटिक्स 30, जनरल जे रिझनिंग वगैरे आहे 30, ठीक आहे. सो टोटल मार्क्स किती असणार? 100 मार्क्सचं असणार. द एक्झामिनेशन ड्युरेशन 120 मिनिट्सचं असणार आहे. आणि येस, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. खूप मोठा पॉईंट आहे बघा, म्हणून त्यांनी पण बोल्ड करून दिलेला आहे. देअर विल बी नेगेटिव्ह मार्किंग अँड 1/3 मार्क्स शॅल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर, ठीक आहे. 1/3 आहे, नेगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. नाही तर खूप जणांचं असं नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, ठीक आहे. आता इथे तुम्हाला सिलेबस बद्दल दिलेला आहे. इथे सिलेबस बद्दल दिलेला आहे. मॅथमॅटिक्स आहे, ठीक आहे. बघूयात इथे आपण जरा. हां, सिलेबस बद्दल दिलेला आहे बघा. मॅथमॅटिक्स दिला, याच्यामध्ये काय काय नाही, नंबर सिस्टम, डेसिमल, फ्रॅक्शन, LCF, SCF, ठीक आहे. म्हणजे हे जे मॅथमॅटिक्सचं सिलेबस इथे दिलेलं आहे. इथे रिझनिंगचं दिलेलं आहे, ठीक आहे, रिझनिंगचं दिलेलं आहे. अरे का होत नाही हे खाली यार. हां, रिझनिंगचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जनरल अवेअरनेस दिलेला आहे, रिझनिंग दिलेलं आहे, ठीक आहे. सेकंड स्टेजचं तुम्ही बघू शकता. सेकंड स्टेजला सुद्धा 90 मिनिट्सचं असणार आहे. जनरल अवेअरनेस 50 मार्क्सचं असणार आहे. मॅथमॅटिक्स 35, रिझनिंग असणार आहे तुमचा 35, ठीक आहे. टोटल किती असणार आहे? 120 मार्क्स असणार आहे, ठीक आहे. ड्युरेशन विल बी 120 मिनिट्स, ठीक आहे, फॉर PWD कॅन्डिडेट्स, ठीक आहे. हां, स्टेज 1ला पण तसंच होतं. स्टेज 1ला सुद्धा 120 मार्क्स PW साठी होतं, ठीक आहे. आणि तसं नॉर्मलसाठी किती आहे? 90 मिनिट्स आहे, ठीक आहे. मगाशी सुद्धा ते मी PW बघितलं नाही. सो नॉर्मलसाठी तिथे कुठे 90 मिनिट्स होता. स्टेज 1ला सुद्धा, स्टेज 2ला सुद्धा 90 मिनिट्स असणार आहे, ठीक आहे. फक्त जे PW आहे त्यांच्यासाठी 120 मार्क्सचं असणार आहे, ठीक आहे. ठीक आहे. बाकीचं जे सिलेबस वगैरे सगळं आहे ते सगळं डिटेलमध्ये आपण नंतर पाहणारच आहोत. सगळं डिटेलमध्ये आपण नंतर पाहणार आहोत, ठीक आहे. किती जागा, कशा, काय, कुठे फॉर्म भरायचं, कुठे नाही, या सर्व गोष्टींसाठी मी एक तुमच्यासाठी वेगळी एक नोटिफिकेशन घेऊन येणार, ठीक आहे. सॉरी, एक वेगळी म्हणतात ना, वेगळा व्हिडिओ एक घेऊन येणार तुमच्यासाठी खास त्यासाठी. बट आता सध्या महत्त्वाचं आहे, डेट आउट झालेली आहे. सिलेबस काय आहे? अभ्यासाला लागायचं आहे,
ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत काय, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यासाठी मी एक वेगळी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असणार. ठीक आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर झालेलं असणार. ठीक आहे. टेस्ट, टायपिंग टेस्ट असणार, कोणती टेस्ट असणार, काय असणार, या सगळ्या गोष्टी आपण नंतर पाहणारच आहोत. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळालं असणार. ठीक आहे. कुठे फॉर्म भरायचं नक्की, कुठे फॉर्म भरायचं नाही, कुठे किती जागा आहेत, किती जागा नाही आहेत, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवा की नोटिफिकेशन आलेली आहे आणि याचा व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यास करायचं आहे. ठीक आहे. सो आता आपण इथे थांबत आहोत आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. थांबूया तिथे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे. बॅचचा पुरेपूरपणे फायदा करून घ्यायचा आहे आणि ही जी नोटिफिकेशन आलेली आहे याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे. ठीक आहे. हे मनामध्ये एकदम सेट करून ठेवा की याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालंच पाहिजे, किती काय होऊ दे, पण याच्यामध्ये मला सिलेक्शन घ्यायचंच आहे. हे डोक्यामध्ये फिट ठेवा आणि अगदी त्या प्रकारे अभ्यासाला लागा. आणि त्यासाठी आपली बॅचसुद्धा आहे. त्या बॅचमध्ये आपण बघा ही एवढी मोठी हे आहे, तुम्ही ते बघू शकतात किती जागा आहेत, कशा जागा आहेत, मग नक्की कुठे तुम्हाला फॉर्म भरायचे, कुठे नाही भरायचे, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये नंतर सांगणारच आहे. ठीक आहे. चला, सो आता इथे थांबूयात, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला शेअर करायचे, खूप सारे लाईक करायचे. ठीक आहे. चलो बाय, हॅव अ गुड डे.